Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the tillage. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण टिलेज हा चॅप्टर सुरू केलेला आहे. ते ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी त्याचबरोबर क्रॉप सायन्ससाठी. हा चॅप्टर दोन्ही विषयाला सेम आहे. तर घाबरायचं नाही आणि नोटबुक आणि पेन घ्या आणि पॉईंट लिहित चला बाळांनो, तर व्यवस्थित तुम्हाला समजणार. आणि जर नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील त्यांनी मागचे व्हिडिओ पण पूर्ण बघायचे आहेत. आपण आतापर्यंत 9 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे क्रॉप प्रोडक्शन, त्याचबरोबर क्रॉप सायन्ससुद्धा. तर आज आपण लेक्चर नंबर 5 बघणार आहोत. या टिलेज चॅप्टरमधलं सीड बेड प्रिपरेशन. टाईप्स ऑफ टिलेज. देर आर 3 टाईप्स ऑफ टिलेज ऑपरेशन: प्रायमरी टिलेज ऑपरेशन और preparatory tillage operation, secondary tillage operation or seed bed preparation, and then third inter tillage operation or interculture operation. तर टाइप्स ऑफ टिलेज हा जो भाग आहे हे आपण एकूण 3 भागामध्ये आपण डिवायडेड केलेला आहे. 3 टाइप्स केलेले आहे आपण. तर पहिलं टाईप आपण पूर्ण संपलेलं आहे. सेकंड टाईप जे आहे सीड बेड प्रिपरेशन और सेकंडरी टिलेज ऑपरेशन म्हटलं जातं याला. तर हे ऑपरेशन कधी केलं जातं? दीज ऑपरेशन आर कॅरीड आउट आफ्टर लास्ट प्रेपरेटरी टिलेज. लास्ट प्रेपरेटरी टिलेज. त्या प्रेपरेटरी टिलेजमधलं शेवटचं जे आपण की उद्देश काय असतं? फॉर गुड टिल्थ और गुड फिजिकल कंडिशन ऑफ सॉइल फॉर इझिली सोईंग है ना. तर त्या उद्देशाने आपण जे कार्य करतो, ऑपरेशन करतो, मशागत करतो, त्या मशागतीला आपण काय म्हणणार? सीड बेड प्रिपरेशन ऑपरेशन. त्यालाच आपण सेकंडरी टिलेज ऑपरेशन असं म्हणतो. कारण लास्ट टिलेज ऑपरेशन टू सोईंगपर्यंत जे काही कार्य करणार आपण की पेरणी सोपी होण्यासाठी, बियाणं चांगलं उगवून होण्यासाठी किंवा पाणी देण्यासाठी जे काही आपण करत असाल त्याला आपण काय म्हणणार? सीड बेड प्रिपरेशन और सेकंडरी टिलेज ऑपरेशन असं म्हणणार. इट इन्क्ल्यूड्स व्हेरियस ऑपरेशन. यामध्येही वेगळे ऑपरेशन केले जातात त्या उद्देशाने, कंपल्सरी नसतं. हॅरोईंग. आता हॅरोईंग हे ऑपरेशन प्रायमरी टिलेज ऑपरेशनमध्ये आपण सांगितलेलं आहे, म्हणजे प्रेपरेटरी टिलेजमध्ये सांगितलं. आणि इकडं पण येतं, कारण की आपण एकदाच कुळवणी करत नसतो है ना. जर ज्या शेतामध्ये नांगरणी केलेली नसेल तर त्यांनी कुळवणी करतात आणि नंतर पेरणीच्या जस्ट अगोदर सुद्धा कुळवणीच्या पाळ्या देतात है ना. म्हणजे जेव्हा आपण शेवटची कुळवणी करतो ते म्हणजे सीड बेड प्रिपरेशनसाठी झालं. जे ढेकळे फोडण्यासाठी म्हणा, जमीन भुसभुशीत करण्यासाठी आणि जमिनी भौतिक रचना चांगली होण्यासाठी, पेरणी चांगली व्हावी या उद्देशाने जे कुळवणी केलं जातं त्यालाही आपण कशामध्ये ग्राही धरणार? सीड बेड प्रिपरेशनमध्ये करणार. म्हणजे हॅरोईंग कशामध्ये येणार? प्रेपरेटरी टिलेजमध्ये येणार आणि सीड बेड प्रिपरेशनमध्ये सुद्धा येणार. देन सेकंड, लेआउट. इन केस ऑफ इरिगेटेड क्रॉप लेआउट शुड बी डन. जे ओलिताचं पीक असतं त्यासाठी आपण लेआउट करतो है ना. आणि एकतर पेरणी करण्याअगोदर पाणी दिलं जातं किंवा नंतर लगेच पाणी दिलं जातं. फॉलोइंग ऑपरेशन दॅट इज हॅरोईंग, लेआउट ऑफ द फील्ड, कम्पॅक्टिंग द सॉईल, हे जे कार्य आहेत हे सीड बेड प्रिपरेशनमधले कार्य आहेत. काही वेळेला आपलं हॅरोईंग तर कंपल्सरी करतो पेरणी करण्याअगोदर. त्यानंतर लेआउट काही इरिगेटेड क्रॉप असेल तरच करावं लागतं. आणि कम्पॅक्टिंग द सॉईल हे जे ऑपरेशन आहे हे काही खोल नांगरणी केलेलं असेल, आबडधोबड जमीन असेल, जास्त लूज झालेली असेल तर पेरणी करण्याअगोदर कम्पॅक्टिंग केलं जातं की पेरणी चांगली व्हायसाठी. तर हे ऑपरेशन सगळे कशामध्ये मोडतात? सेकंडरी टिलेज ऑपरेशनमध्ये. तर बघूया आपण हॅरोईंग. If irrigation layouts are prepared immediately after completion of preparatory tillage,
then this operation is not required. Not required. जर आपण इरिगेशन लेआउट केलेलं असेल तर त्यामध्ये हे हॅरोईंग करण्याची गरज नसते. नेक्स्ट, या पद्धतीनं आपण कुळवणी करतो, हॅरोईंग म्हटलं जातं. हे जे कार्य चालू आहे पेरणी चांगली होण्यासाठी, जमीन भुसभुशीत करण्यासाठी, याला आपण काय म्हणणार, कुळवणी, हॅरोईंग. कारण अगोदर ऑपरेशन केलेलं आहे, पुन्हा हे ऑपरेशन चालू आहे, याला आपण सेकंडरी टिलेज ऑपरेशन म्हणणार. अगोदर नांगरणी किंवा एखादी कुळवणी केलेलं असेल, हे पुन्हा आणखीन कुळवणी करत आहे. तर जमीन भुसभुशीत असेल या पेरणीच्या अगोदर आपण पाणी देतो. लेआउट ऑफ द फील्ड. इरिगेटेड क्रॉप्स लाईक शुगर केन, टर्मरिक, जिंजर, कॉटन, पोटॅटो अँड व्हेजिटेबल्स require preparation of irrigation layout for sowing seeds, planting or transplanting seedling and also for giving irrigation water to the crop. काही पिकामध्ये आपल्याला लेआउट कंपल्सरी असतं. ऊस आहे, अद्रक, हळद, कापूस, नंतर बटाटे, असे जर पिकं घ्यायचे असेल तर हे पाण्यावरचे पिकं असतात, यासाठी लेआउट करणं गरजेचंच असतं. तर लागवड करण्या अगोदर आपण लेआउट करतो किंवा जस्ट लागवड केल्यानंतर काही वेळेस लेआउट केलं जातं, परंतु याला पहिलेच करावं लागतं. बियाणं पेरणी करण्या अगोदर, लागवड करण्या अगोदर, रोपटे लागवड करण्या अगोदर हे लेआउट करणं गरजेचं असतं, कारण की लगेच पाणी द्यावं लागतं किंवा पाणी देऊन लागवड करावं लागतं. Sometime there may be long gap or period between the preparatory tillage and preparation of irrigation layout, and for destroying newly germinated or young weed existing in the field, this operation is essential. काय म्हटलं, sometime there may be long gap or period between the preparatory tillage. तर preparatory tillage मध्ये आणि पेरणीमध्ये फार गॅप झालेला असेल, अशा वेळेस आपल्याला एक कुळवणी करणं किंवा लेआउट करून घेणं गरजेचं असतं. तर लेआउट केलं जातं आणि नंतर ते जर्मिनेशन वगैरे डिस्ट्रॉ होऊ नये यासाठी आपण अगोदर लेआउट करतो, नंतर पाणी दिलं जातं. ओपनिंग रिजेस अँड फरोज इन द फील्ड फॉर क्रॉप लाईक शुगर केन, इरिगेटेड कॉटन, पोटॅटो अँड व्हेजिटेबल्स. तर आपण काही पिकामध्ये आपण दांडं ओढून घेतो आणि त्यामध्ये पाणी सोडून नंतर लागवड केली जाते किंवा अगोदर लागवड करून नंतर पाणी दिलं जातं. यासाठी रिजेस अँड फरो आपण सहसा ओपन करतो. काही ब्रॉड स्ट्रिप्स और सारास फॉर सिरियल लाईक जवार, व्हीट एक्सेट्रा. तर काही याच्यामध्ये मोठे आपल्याला बेड तयार करावं लागतात, ज्याला सारा यंत्र असं म्हणतात, ज्यांना 1 किंवा 2 पाण्याच्या पाळ्या द्यावं लागतात किंवा भाजीपाला असतं, अशांना आपण काय करतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे मोठं असं बेड असतं 30 मीटर रुंदीचं आणि लांब किती, जेवढं लेवल असेल तेवढं लांब बेड असतं, तर ते ब्रॉड स्ट्रीप म्हटलं जातं. देन फ्लॅट बेड्स फॉर लिफी व्हेजिटेबल अँड फॉरेज क्रॉप. तर फ्लॅट बेड म्हणजे वाफा आपण जे करतो, खोलगट वाफा, मेथी, पालक, कोथिंबीर वगैरे लावण्यासाठी, गाजर लावण्यासाठी, मुळा लावण्यासाठी असे जे वाफे तयार करतात ते लेआउट करून घेणं गरजेचं आहे पेरणी करण्या अगोदर. तर ब्रॉड बेड फरो और रेज्ड बेड्स फॉर टर्मरिक अँड जिंजर आर जनरली. दुसरं, आपण अद्रक किंवा आपल्याला हळद लावायची असेल तर आपण उंच असं बेड तयार करतो, त्याला ब्रॉड बेड फरो असं म्हणतात, BBF. आणि त्यावर लागवड केलं तर जास्त रायझोम तयार होतात, हळदीचं उत्पादन, अद्रकाचं उत्पादन जास्त मिळतं. प्रेपर ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप बाय युजिंग सुटेबल इम्प्लिमेंट. तर व्यवस्थित इम्प्लिमेंटच्या सहाय्यानं आपण ते माती चढवतो, व्यवस्थित अंतराने पीक बघून कोणतं पीक आहे आणि त्यावर लागवड केली जाते. अशा रीतीनं आपण वेगळं लेआउट करतो. हे आहे रिजेस अँड फरो. हे उंच भाग जे असतं रिज आणि ते खोलगट भाग असतं फरो. ऊस लागवड करण्यासाठी अशा पद्धतीनं आपण दांडं ओढून घेतो, सऱ्या तयार करतो, याला रिजेस अँड फरो म्हणतात. दुसरं, हे ब्रॉड रिज आहे, ब्रॉड बेड फरो. याच्यावर अद्रक, कांदा वगैरे लावलं जातं, हळद लावलं जातं, हे ब्रॉड. आणि भुईमुगसुद्धा लावलं जातं, याला म्हणतात ब्रॉड बेड फरो, आहे ना. नंतर हे सऱ्याच आहे. तर या पद्धतीनं आपण लेआउट करतो. देन लास्ट, कम्पॅक्टिंग द सॉईल.
Sometimes soil may be loosened more than the requirement, which is not desirable for small seeded crop like sesame and mustard, or adventitious rooted crops such as jawar, bajri, which are liable to lodge at maturity stage. Therefore the soil may be need compacting. आता कम्पॅक्टिंग म्हणजे जमीन थोडं काय करायला पाहिजे, कॉम्पॅक्ट करून घेणं गरजेचं आहे. काही पिकांना हे चालत नाही, जास्त लूज असणं, त्याच्यापेक्षा जास्त लूज होऊन बसतं. अशा वेळेस पेरणी करते जास्तच खोल बियाणं पडतं, वापून निघत नाही, थोडं जास्त पाऊस पडलं तर दबून जातं. तर यामध्ये जे स्मॉल सीडेड बियाणं असतं, जसं की सेसॅमम आहे म्हणजे तीळ आहे, मस्टर्ड म्हणजे मोहरी आहे, नंतर लिन्सीड आहे, असले जे पिकं असतात यांच्यासाठी हे जास्त भुसभुशीत जमीन चालत नाही. त्याचबरोबर जे फायब्रस रूट सिस्टीम असतं, ॲडव्हेंटिजियस रूट, जसं ज्वार आहे, बाजरी आहे, अशाही पिकांना जास्त भुसभुशीत जमीन चालत नाही. तर जमीन जर लूज असेल तर काय होतं, हे जेव्हा मॅच्युरिटीला येतं ज्वार बाजरा तेव्हा खाली लोंबतं, खाली पडतं, नुकसान होतं. यासाठी थोडं कॉम्पॅक्ट सॉईल असणं गरजेचं आहे. त्यासाठी कॉम्पॅक्ट करून घेतलं जातं, तर त्यावर लेवलिंग केलं जातं, फिरवलं जातं. देन सोईंग इज ऑल्सो सीडबेड प्रिपरेशन. सोईंग इज अ इम्पॉर्टंट ऑपरेशन डन इन ॲग्रिकल्चर. तर सोईंग जे आहे, पेरणी हे जे कार्य आहे हे फारच महत्त्वाचं आहे. देन क्रॉप सक्सेस और फेल्युअर डिपेंड अपॉन द सोईंग. तर पीक सक्सेस होणं न होणं हे सोईंगवरही अवलंबून आहे. पेरणी जर चांगली झाली तर आपलं सक्सेस झालं असं ग्रह करतो. तर जुन्या काळी पेरणीला जात असताना पूजा करणे, नारळ फोडणे, गोड जेवण करणे आणि तिफन घेऊन जाणे, आणि पेरणी झाल्यानंतर तिफन उतारा करायचे, गोड जेवण करायचे, जे काही काम करणारे असतात त्यांना पाहुणचार करायचे आणि तिफन खाली उतरवायचे, कारण की पेरणी चांगली झाली. तर असं मुहूर्त बघून ते पेरणी करायचे. तर एवढं महत्त्वाचं होतं पेरणी. आजकाल नाही, ट्रॅक्टर जेव्हा मिळालं तेव्हा पेरून टाकतात. सोईंग इज डन बाय व्हेरियस मेथड, बट जनरली ड्रिलिंग इज कॉमन मेथड ऑफ सोईंग. तर सोईंग जे आहे तर हे फारच महत्त्वाचं कार्य आहे. तर सोईंग सहसा आपण ड्रिलिंग मेथडनं करतो. सोईंगच्या मेथड वेगळे आहेत, 6 मेथड्स आहेत. ड्रिलिंग आहे, ब्रॉडकास्टिंग आहे, डिबलिंग आहे, ट्रान्सप्लांटिंग आहे, प्लांटिंग आहे आणि फ्लो इन फरो आहे. यापैकी एक पद्धत कोणती पेरणीसाठी वापरलं जातं. इन ड्रिलिंग सीड्स आर सोन बाय सीड ड्रिल. या ड्रिलिंग मेथड म्हणजे तिपणीच्या सहाय्यानं पेरणी करणे किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी करणे. लोकली नोन ॲज तिफन और चौफन. तर 3 फणाची असते म्हणून तिफन, 4 फण असतात म्हणून चौफन, आता 6 फणाची आहे ट्रॅक्टरला, आहे की नाही. तर अशा रीतीनं आपण पेरणी करतो. तर ड्रिलिंग हे कॉमन पद्धत आहे पेरणीच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे आहे तिफन आहे ना, हे चौफन, 4 फण असेल चौफन, आणि हे सीड कम फर्टिलाइज सीड ड्रिल म्हणजे 2 याला बॉयल्स असतात. तर एकामध्ये खत टाकलं जातं, एकामध्ये बी. ॲट ए टाईम पेरणी होतं, खत आणि बी. तर हे सीड कम फर्टिलायझर ड्रिल असं म्हटलं जातं. तर हे बॉडी आहे ना, नंतर हे सीड बॉवेल आहेत, 2 बॉवेल्स आहेत म्हणजे याला आपण चाळा असं म्हणतो. हे सीड ट्यूब आहेत, बियाणं खाली जमिनीमध्ये जातं त्याच्या सहाय्याने. हे दांडी आहे, आणि हँड विथ ग्रीप हे आहे, हँड विथ ग्रीप, आणि काउल्टर और फ्रॉग तर हे आहे फन ज्याला म्हणतो आपण. तर अशा रीतीनं हे काय केलं जातं, कार्य केलं जातं. तर पूर्ण आपण व्हिडिओ बघा, लिहून घेत चला, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.